नवी मुंबईतील रबाळे पोलीस स्टेशन हद्दीत विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले। सदर मोहिमेत परिमंडळ 1 मधील 7 पोलीस ठाण्यातील 4 पोलीस निरीक्षक, 16 सहाय्यक पोलीस निरीक्षक व 184 पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला। हे कॉम्बिंग ऑपरेशन नोझिल नाका, अर्जुनवाडी, घणसोली, साईनाथवाडी व रबाळे परिसरात राबविण्यात आले। पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्त यांच्या झिरो टॉलरन्स धोरणानुसार अंमली पदार्थ विक्री व सेवन करणारे गुन्हेगार, अवैध दारू विक्री, गुटखा विक्री, जुगार क्लब अशा अवैध धंद्यांवर एकाच वेळी मास रेड करून कठोर कारवाई करण्यात आली आहे। यावेळी अवैध बांगलादेशी व नायजेरियन नागरिकांची तपासणी, फरार व पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध, हॉटेल व लॉजेस मधील संशयास्पद व्यक्तींची तपासणी, नाकाबंदी करून वाहन तपासणी तसेच वॉरंट बजावणी अशा विविध कारवाई करण्यात आल्या। या कारवाईत दारूबंदी कायद्याअंतर्गत विविध केसेस केल्या गेल्या। एक आरोपीकडून 1 देशी कट्टा व 2 राऊंड जप्त करण्यात आले। तसेच त्याच्याकडून ब्राऊन शुगरच्या 100 चिठ्ठ्या मिळून आल्या। त्याच्यावर आर्म ऍक्ट व अंमली पदार्थ विरोधी कायदा अन्वये कारवाई करण्यात आली आहे। या कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान एकूण 14 आरोपींविरुद्ध विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अवैध धंद्यांविरोधातील झिरो टॉलरन्स धोरणानुसार पुढील काळातही अशा प्रकारच्या कॉम्बिंग मोहिमा सातत्याने राबवण्यात येणार आहेत। सदर कामगिरी ही पोलीस आयुक्त नवी मुंबई श्री मिलिंद भारंबे यांच्या आदेशान्वये पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 पंकज डहाणे साहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त रबाळे विभाग राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस निरीक्षक सचिन गवळी तसेच पोलीस मुख्यालयाकडील अधिकारी व अंमलदार यांनी एकत्रित मिळून संयुक्तरित्या केली आहे। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण कल्याण न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।